लोकसभा उत्तर पश्चिम मतदारसंघातली मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक नव्हती असा आरोप करत निकालाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष न्यायालयात जाणार आहे अशी माहिती पक्षाचे गटनेते अनिल परब यांनी दिली आहे। या संदर्भात शिवसेना ठाकरे पक्षानं आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। या प्रकरणात निवडणूक आयोगानं सुमोटो दाखल घेत चौकशी करावी अशी मागणीही परब यांनी केली। 4 जूनला जो निकाल लागला आणि त्यात शिवसेनेचे आमचे अधिकृत उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा 48 मतांनी पराभव झाला। हा पराभव अतिशय संशयास्पद आहे, ज्याच्यावरती आम्ही कोर्टात जातोच आहोत। निवडणुकीची प्रक्रिया ही डावलली गेली आहे। 19व्या फेरीनंतर, विशेषतः 19व्या फेरीनंतर ज्या वेळेला निकाल अगदी जवळजवळ येत होते, अशा वेळेला निवडणुकीच्या निकालामधली जी पारदर्शकता आहे ही पूर्णपणे बंद झाली। या लोकसभेमध्ये अर्ध्या लोकांना हे फॉर्म दिले आणि बऱ्याच लोकांना हे फॉर्म दिलेच नाहीत। मागणी करून करून देखील हे फॉर्म दिले नाहीत आणि त्यामुळे आमची मतं आणि त्यांची मोजलेली मतं याच्यामध्ये जवळजवळ 650 पेक्षा अधिक मतांचा फरक आलेला आहे। शेवटी त्यांनी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज देखील नाकारलेला आहे। सीसीटीव्ही फुटेज नाकारताना त्यांनी कारण दिलंय की निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे, आम्ही सील केलेली आहे, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय आम्ही देऊ शकत नाही। जर पारदर्शकता आहे तर सीसीटीव्ही फुटेज द्यायला काही हरकत नाही।